तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जे काही महत्त्वाची अपडेट आहे, जे महत्त्वाचे पॉईंट लाडक्या बहिणींसाठी सर्वात जास्त आता महत्त्वाचे झालेले आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींची जे आहे ते नोव्हेंबर 2025 पासून आतापर्यंत जून महिन्यापर्यंत सुद्धा पैसे बंद झालेले आहे आणि भरपूर बहिणींचे जुलै महिन्यात सुद्धा पैसे बंद होणार आहे. त्यामुळे शासनाकडे एकच महत्त्वाची या ठिकाणी रिक्वेस्ट आहे की जे काही पोर्टल आहे, जे काही वेबसाईट आहे, जे काही लाडक्या बहिणीचं पोर्टल आहे, ते लवकरात लवकर शासनाने अपडेट करायला पाहिजे. सोबतच केवायसीचा जो काही मुद्दा आहे, केवायसीचा मुद्दा आपण 1 महिन्यापासून लावून ठेवलेला आहे. कारण शासनाचा जी-आर होता. शासनाचा जी-आर होता की आम्ही केवायसी सुरू करणार, पण अजूनपर्यंत शासनाने केवायसी सुरू केलेली नाही. शासनाने केवायसी सुरू न केल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाडक्या बहिणींचं नुकसान होत आहे. ज्या बहिणींची केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले, त्यानंतर बहिणींची केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले, तर भरपूर बहिणी अशा म्हणत आहे की आम्हाला एकदा तरी संधी द्या. आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी एकदा संधी द्या, म्हणजे आम्ही नवीन केवायसी सबमिट करून आमचे पैसे पुन्हा सुरू होतील. कारण शासनाच्या जे काही यादी आलेली आहे, त्या यादीमध्ये म्हणजे त्या आकड्याप्रमाणे 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. आता या 92 लाख मध्ये अशा सुद्धा बहिणी आहे की ज्यांची केवायसी न झाल्यामुळे पैसे बंद झाले, म्हणजे केवायसीच्या कारणामुळे. एकतर केवायसी केली नसेल किंवा केवायसी चुकली नसेल. या बाबतीत भरपूर लाडक्या बहिणी रिक्वेस्ट करतात शासनाकडे की एकदा केवायसी करण्याची शासनाने संधी द्यावी, म्हणजे केवायसी सबमिट झाल्यानंतर आमचे पैसे पुन्हा सुरू होतील. पण शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. या योजनेच्या संदर्भात शासनाचा जी-आर आहे, शासनाचा स्वतःचा या योजनेबद्दल नियम असूनही शासनाकडून केवायसी का सुरू केली जात नाही, हा मोठा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो निर्माण होत आहे. जोपर्यंत शासनाकडून केवायसी सुरू केली जाणार नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणींची नाराजी जी आहे ते प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याच्या वाटपामध्ये दिसून येणार. कारण प्रत्येकच महिन्यामध्ये ती संख्या कमी 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 केली जात आहे. कोणत्याच बहिणींची संख्या वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आता केवायसी न करण्यामागचं कारण काय होतं? कारण जे काही ग्रामीण भागातल्या लाडक्या बहिणी होत्या, त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना माहीतच नव्हतं की नेमकी केवायसी कुठे करायची आहे, कशी करायची आहे. काही लाडक्या बहिणींनी जे आहे ते त्यांच्या बँकेमध्येच केवायसी केली. त्यांना वाटलं की बँकेत आमची केवायसी झाली म्हणजे आम्ही केवायसी केलेली आहे. काही बहिणींना केवायसी बद्दल शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा माहीत नव्हतं की लाडकी बहीण योजनेची केवायसी पोर्टलवर आधार क्रमांक आणि माहिती देऊन करायची आहे. तर शेवटच्या दिवसापर्यंत जोपर्यंत त्यांचे पैसे बंद झाले नाही, तोपर्यंत त्यांना समजलं नाही की केवायसी करणे महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर ज्या बहिणींची केवायसी चुकली, त्या बहिणींनी काय केलं होतं की प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले होते. प्रश्नाची उत्तर चुकीचे दिले. काही बहिणींनी जे अटी आणि नियम आहे त्या बॉक्सवर टिक केलं नाही. काही बहिणींनी जे आहे ते पती वडिलांच्या आधार क्रमांकाच्या ठिकाणी इतर नातेवाईकांचे आधार क्रमांक टाकले, त्यामुळे सुद्धा त्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले. मग अशा बहिणी पात्र असून सुद्धा, गरीब कुटुंबातील ग्रामीण भागातील अशा बहिणी पात्र असून सुद्धा फक्त एका छोट्या चुकीमुळे जे आहे ते त्यांचे पैसे शासनाने थांबवून ठेवलेले आहेत. पण शासनाला जेव्हा गरज होती, शासनाला जेव्हा निवडणुकीमध्ये याच लाडक्या बहिणींची गरज होती, तर शासनाने कोणत्याच प्रकारची अट ठेवली नाही. सरसकट सर्व लाडक्या बहिणींचे जे आहे ते फॉर्म अप्रूव्ह केले. ती बहीण गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्यांच्या घरी 4 चाकी कार आहे किंवा नाही आहे, सरकारी नोकरी आहे किंवा नाही, या गोष्टीचा विचार केला नाही. शासनाने सरसकट त्या बहिणींचे अर्ज अप्रूव्ह केले आणि सरसकट त्या सर्व बहिणींना नोव्हेंबर 2025 पर्यंत लाभ दिला. पूर्ण 2,50,00,000 किंवा 65,00,000 बहिणी अशा होत्या की सरसकट त्या बहिणींना केवायसी होईपर्यंत लाभ दिला. त्यानंतर शासनाने जो आहे तो स्वतःचा नियम त्या ठिकाणी लागू केला, केवायसी सुरू केली. त्यानंतर आता शासनाने काय केलं की केवायसीचा मुद्दा आणला. त्यानंतर जे काही अपात्रतेच्या अटी लावून लाडक्या बहिणींचे पैसे बंद केलेले आहे. मग अपात्रतेच्या अटीमध्ये ज्या बहिणी बसत नाही, मग आधी कशा काय बसत होत्या, आता बसत नाही, तर त्या बहिणी निवडणुकीमध्ये जेव्हा सरकारला वोटिंगची गरज होती, तेव्हा त्या बहिणी अपात्रतेच्या अटीमध्ये कशा बसत होत्या, या प्रश्नाचे शासनाने उत्तर द्यायला पाहिजे. पण सर्वात आधी ज्या बहिणींनी केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले, शासनाने त्या बहिणींना एकदा केवायसी पूर्ण करण्यासाठी पोर्टल सुरू करायला पाहिजे. पोर्टल सुरू करावे, पोर्टलवर लिंक सुरू करावी आणि त्या बहिणी त्यांचा आधार क्रमांक, ओटीपी टाकून केवायसी पूर्ण करतील. त्या बहिणींची चौकशी करून ज्या बहिणी पात्र आहे त्या बहिणींचा लाभ सुरू करावा, ज्या बहिणी पात्र नाही त्या बहिणींचा लाभ सुरू होईल की नाही याबद्दल नंतर शासनाने ठरवायला पाहिजे. पण आता सोबतच आता केवायसीचा मुद्दा आपण लावून धरलेला आहे की शासनाने लवकरात लवकर केवायसी सुरू करायला पाहिजे. कारण शासनाचा जी-आर आहे, शासनाचा नियम आहे, त्या नियमावर शासनाने ही योजना सुरू ठेवायला पाहिजे. दरवर्षीची केवायसी लवकरात लवकर शासनाने सुरू करायला पाहिजे. सोबतच पोर्टल सुद्धा शासनाने अपडेट करावे. जे काही आयडी पासवर्ड टाकून अर्ज ओपन आपल्याला करावे लागतात. अर्ज ओपन करण्यासाठी आपल्याला आयडी पासवर्डची गरज असते. त्याशिवाय पेमेंटचं स्टेटस, अर्ज अप्रूव्ह आहे किंवा रिजेक्ट आहे हे चेक करता येत नाही. शासनाने सरसकट काय करावं, पोर्टलवर आधार नंबर टाकूनच अर्ज लॉग इन करण्यासाठी लाडक्या बहिणींना पोर्टलवर ऑप्शन द्यायला पाहिजे. दुसऱ्या योजनेचं फॉर्म किंवा पेमेंट स्टेटस पाहण्यासाठी तर आयडी पासवर्डची गरज पडत नाही. दिव्यांग योजना आहे, शेतकरी संबंधित योजना आहे किंवा मग
जे काही निराधार योजना आहे, बाकी सर्व जे काही महाराष्ट्रातील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत, त्या योजनेमध्ये कोणत्याच प्रकारचा आयडी किंवा पासवर्ड मागितला जात नाही. डायरेक्ट आधार क्रमांक, ओटीपी टाकून तुमचं पेमेंटची स्थिती, तुमचं फॉर्म अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे, पैसे कशामुळे थांबले, तुम्हाला केवायसी करावी लागेल की नाही, केवायसी करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पोर्टलवरच ऑप्शन दिलेलं असते, फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने. मग लाडकी बहीण योजनेसाठी आधार क्रमांकाच्या मदतीने हे पोर्टल सुरू का केलं जात नाही? फक्त आधार क्रमांकाचा ऑप्शन ठेवूनच आधार क्रमांक आणि आधार क्रमांकाचा ओटीपी टाकल्यानंतरच लाडक्या बहिणींचा अर्ज ओपन करता यावा, त्यांना त्यांचं पेमेंटचं स्टेटस पाहता यावं, त्यांना त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे हे पाहता यायला पाहिजे. सोबतच केवायसीचं ऑप्शन शासनाने त्याच ठिकाणी द्यायला पाहिजे. सोबतच तक्रारीचं ऑप्शन सुद्धा शासनाने त्या ठिकाणी ऍक्टिव्ह करायला पाहिजे. हे आयडी आहे, पासवर्ड आहे, हे सर्व शासनाने या ठिकाणावरून डिलीट करावे, पोर्टलवरून डिलीट करायला पाहिजे. आणि सोबतच कोणत्या कारणामुळे जर शासनाने फॉर्म रिजेक्ट केला असेल, कोणत्याही कारणामुळे शासनाने लाडक्या बहिणींचा फॉर्म रिजेक्ट केला असेल, तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना अपील करण्याचा ऑप्शन द्यायला पाहिजे की तुम्ही जर पात्र असेल तर तुम्ही पुरावा द्या. तुम्ही जर पात्र असेल तर शासनाने लाडक्या बहिणींकडून पुरावा घ्यायला पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीने जो काही पुरावा आहे, जे काही कागदपत्र आहे ते अपलोड करण्याचं ऑप्शन शासनाने त्याच ठिकाणी द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पात्र आहे, तुमच्याकडे पुरावे आहे, शासनाची चूक झालेली आहे, या ठिकाणी शासनाने चुकीने तुमचा अर्ज रद्द केला, पैसे बंद केले, तर लाडक्या बहिणींकडून पुरावा घ्या ना. या ठिकाणी ऑप्शन द्या, त्यांच्याकडून पुरावा घ्या. त्या लाडक्या बहिणी पुरावा सबमिट करतील. जे काही उत्पन्न आहे किंवा कोणत्याही पद्धतीचा पुरावा लाडक्या बहिणींना मागून त्या लाडक्या बहिणींची त्या पुराव्याच्या बेसवर चौकशी करून त्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू करायला पाहिजे. असं सोप्या पद्धतीने ही योजना का चालवली जात नाही? सोप्या पद्धतीने शासनाकडून योजना चालवली जाऊ शकते. पोर्टलवरच अपडेट करण्याची गरज आहे. पोर्टलवरच तुम्हाला आधार क्रमांकावरून लाडक्या बहिणींनी त्यांचे सर्व कामं करावे, असं शासनाने अपडेट या पोर्टलवर, या वेबसाईटवर करायला पाहिजे. सोबतच केवायसी सुद्धा रेग्युलर पद्धतीने ओपन करून द्यायला पाहिजे. काही लाडक्या बहिणींचे जे आहे ते त्यांचं लग्न झाल्यानंतर आधार कार्डवर नाव चेंज होते, काही बहिणींचे राशन कार्डवर नाव चेंज होते, काही बहिणींचे बँक पासबुकवर नाव चेंज होते. मग डीबीटी मध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम निर्माण होतो. मग अशा लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांचा फॉर्म अपडेट करण्यासाठी सुद्धा शासनाने ऑप्शन द्यायला पाहिजे. लग्न झालेलं आहे किंवा आता पती किंवा वडील हयात राहिलेले नाही, तर हे सर्व अपडेट करण्यासाठी शासनाने ऑप्शन जे आहे ते वेबसाईटवरच द्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात आधी केवायसी करण्याची लिंक शासनाने वेबसाईटवर सुरू करावी. लवकरात लवकर केवायसी शासनाकडून सुरू करण्यात यावी. त्यानंतर आयडी आणि पासवर्डचा ऑप्शन शासनाने डिलीट करावा आणि फक्त आधार नंबर टाकूनच त्या बहिणींना त्यांचा फॉर्म चेक करता यावा, पेमेंटचं स्टेटस पाहता यावं. त्यानंतर काही तक्रार करायची आहे ती तक्रार करता यावी. त्यानंतर जर पुरावा काही द्यायचा आहे, काही कागदपत्र सबमिट करायचं आहे, तर ते कागदपत्र सबमिट करण्याचं सुद्धा ऑप्शन शासनाने पोर्टलवर लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. या सर्व डिमांड आपल्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून शासनाकडे असणार आहे. कारण हे सर्व माध्यम जे आहे ते लाडक्या बहिणींच्या फायद्याचं आहे. कारण दुसऱ्या योजनेमध्ये अशाच प्रकारच्या सेवा त्या सर्व योजनेमध्ये दिल्या जाते. असं नाही की मी फक्त लाडक्या बहिणींसाठीच डिमांड करत आहे. सर्व योजनेमध्ये अशा प्रकारेच आधार क्रमांकावरूनच तुम्ही तुमचे फॉर्म वगैरे चेक करू शकता. मग लाडकी बहीण योजनेसाठी का नाही? तर जो काही केवायसी आणि पोर्टल बद्दल जो काही महत्वाचा मुद्दा होता, जे शासनाकडे आपण डिमांड केली, तुम्हाला याबद्दल काय वाटते? हे सर्व अपडेट शासनाने पोर्टलवर केवायसी बद्दल करायला पाहिजे का? म्हणजे ज्यामधून लाडक्या बहिणींचा फक्त फायदाच होणार आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.